नाही नाही, हे आमचा लहान भाषा आहे ते आमचा. वही तो दिख रहा है पर क्या नाम है तेरा? क्या बात है. ये भैया का चश्मा तो देखो. भैया का चष्मा सही लगा मेरे को. नवरदेवचा मित्र नवरीचा धीर. ए भाई खाली निघशील. दादा तुम्ही कुठला आहे? आम्ही आहोत मुंबईवरून आलो. अच्छा अच्छा. हे दादा पण मुंबईचेच आहे. मुंबई सगळीकडे मिक्स आहे. मुंबईचं कोण? आता मी आहे, हा एक आहे, तो एक आहे. कुठून मुंबई? मुंबईत आम्ही पनवेल मध्ये. नवी मुंबई. आम्ही नेरूळला राहतो. 2 स्टेशन नंतर. माशाल्लाह अपनी गाड़ी दिख रही उधर उठ के बोला. मुझे इसका BTS लेना चाहिए. नहीं बोले मुझे, मैं मत डालो बोले. फोन सगळ्याचा मोबाईल फक्त किलोने मिळणार. किलो प्रमाणे मोबाईल मिळणार. पाहिजे का बाई? आयफोन पासून सगळे मोबाईल आमच्याकडे किलो प्रमाणे मिळणार. मात्र एक दुकान किलो प्रमाणे मिळणार. सगळी व्हेरायटी आहे, सगळ्या प्रकारची रेंज आहे. विकांतो भाऊ हे ऑल 150 रुपयाला लावून द्या. कुठं गेला आयफोन तो? 150 रुपयाला नाही मिळणार. किती रुपये? काय रुपये किलो? 99 रुपयाला. 99 रुपये किलो. आयफोन पासून सगळं मिळणार. अरे कव्हर नाही मिळतो मोबाईल. घ्या लाखच्या माला लाखच्या. The next day. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. आज काय मम्मी का? माझ्या मुलाचा वाढदिवस. काही नाही 2 वाजले. थँक्यू म्हणता म्हणता इंस्टाग्राम झालं, स्नॅपचॅट झालं, व्हॉट्सअपचे स्टेटस बाकीचा अजून न का म्हणते फेसबुक पूर्णच बाकी आहे. पण बनवून आज दिवसभर दाखवतो ब्लॉगमध्ये जेवढं होते पॉसिबल तेवढं. आज दोषे नाही ना समोसे. का गाणे कोणते टाकले तर ऐकू दे बरं. मी ना कोणते जन्म जन्म का नाता आहे ना का होय ना काहीच्या काही टाकून ठेवले तू. मम्मीची स्टोरी पाहू फेसबुकची. बेटा है जीवन की एक सच्ची कमाई. पापा का रूप है. बेटा है जीवन की सच्ची कमाई म्हणते. है तेरे जन्म का ये शुभ दिन. तुला गाणे घेऊन कोण सांगते की एवढे असे? रिश्ता है. हो मम्मी तुला गाणे सांगते कोण पण एवढे असे? पापा तेरा साथ मांगा है. जन्म जन्म तक पापा तेरा. काय वाटते? गरीबी तर फेसबुकवर तर माझ्याच बर्थडे विश दिसतं अर्ध्यातून जास्त पोस्ट मम्मी का. मम्मीचं प्रोफाईल तर माझ्याच वाढदिवसानं भरून दिसत आहे. अरे बापरे. हरवर्षी प्रमाणे मला घरीच 1:30-2 वाजले. आपले इंस्टाग्राम त्याच्यावर थँक्यू म्हणता म्हणता पूर्ण हे झालं. आता का म्हणते स्नॅपचॅट पूर्ण झालं. व्हॉट्सअप वाजूनच राहिलं. व्हॉट्सअपचे पूर्ण व्हायचे स्टेटस पाहून आणि काय म्हणते फेसबुक तर पूर्णच बाकी आहे. आता बाहेर निघतो पाहतो तर जेवढं शक्य होते तेवढं दाखवतो बाहेर. अरे का रिया का करताय तू? काय करताय? काय म्हटलं? मयंकले बोलवते? मयंक नाही ना. आज कोणाचा बर्थडे आहे? कोणाचा बर्थडे आहे आज? ए रिया कोणाचा बर्थडे आहे आज? बोलशील का? A few moments later. महीना भी होने के पुट्टे कांड कर डाले तो नई थार ठोक डाले बोलते भाई के दोस्त ने. साला क्रेटा ही क्रेटा होगा अपने पास. ये 2 क्रेटा, ये तीसरी क्रेटा. ये क्रेटा की क्या बात. क्रेटा की छोटी बहन ब्रेजा और ये सबका बाप थार. इस पर रखो. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday Lilali. Happy birthday to you. फायनली आता मला चांगला फोन भेटला तर तुम्हाला क्लॅरिटी चांगली दिसल. आता जस्ट मग केक वेक कापणं झाला. आता आम्ही गाड्या लावतो.
मुज्जूबाई 2-4 दिवसासाठी येते हिंगणघाट, तर त्याचा रॅप शूट करायचा आहे आम्हाला. हे चालू आहे आता गाड्या लावणं चालू आहे, गाड्याची अरेंजमेंट. तर प्रॉपर एक म्युझिक व्हिडिओ बनवतो आम्ही वास्तवचा, ज्याचा ऑडिओ आज रिलीज झाला, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. तर जरूर ऐका, आपल्या भावाचा चॅनल आहे आणि सबस्क्राईबही करा. धन्यवाद. ट्रिप मारने को देखो चेक वेक करके थार की ट्रिप कैसी बैठती तो. गाड़ी किसी होगी कल उसका तो फूट गया बोलता गाड़ी में. हाँ मैं देखा ना सुबह उसने बात है. छुपा देना बोले. नहीं वो तो भी वैसे भी उतना नोटिस नहीं करेंगे लोग, नहीं दिख रहा. वहाँ पे फिर भी अपन रहेंगे ना सामने, उतना दिखता नहीं है. हाँ उतना भी गुनेगारी क्षेत्र बोले तो उतने गुनेगारी होना है ना, गाड़ा फुटपाट के होना है. ते भी क्लीन गाड़ियाँ क्या करेंगे अपन. जानलेवा हमला हुआ तो उसको हो गया बोलना. फायरिंग हो गई थी. Meanwhile, नाही हे आमचा लहान भाषा आहे ते आमचा. वही तो दिख रहा है क्या नाम है तेरा? तर व्हिडिओमध्ये आखरीपर्यंत थांबल्याबद्दल धन्यवाद. आता तुम्हाला सांगतो की मी या वाढदिवसाला नेमकं काहीच नाही केलं, बस आमचा दिवस फिक्स होता, कारण की 8 तारखेला मुज्जूबाईंना ऑडिओ रिलीज केला होता माझ्या वाढदिवसाच्या दिवशी. बस काय नाही, भावाचं प्रेम म्हणू शकता. तर त्याने त्या दिवशी ऑडिओ रिलीज केला आणि त्याच दिवशी आम्हाला शूट करायचं होतं हिंगणघाटमध्ये, कारण की दुसऱ्या दिवशी ही मुज्जूबाई चालला होता चंद्रपूर, कारण की त्याला चंद्रपूरमध्ये शूटिंग करायची होती. तर बस ते शूट निपटवली. नंतर पोलीसवाले वगैरे आले होते, कारण की आम्ही 6-7 गाड्या हायवेनं लाईनीन लावून फोटोशूट मारत होतो, त्याचंही बरोबर होतं. ट्रॅफिक जाम होऊन राहिलं होतं, बाकी काही नाही. त्यांनी कोऑपरेट केलं, आम्ही तिथून निघून गेलो. त्याच्यानंतर मग हे जे दुकान दिसतं याची उद्घाटन ठेवली होती पप्पांनी. हे ढेपीचं दुकान आहे. 8 तारखेलाच याचं उद्घाटन झालं. ढेप म्हणजे कोणाला समजलं नसेल सांगतो, गायाची पेडिग्री. बाकी काही नाही. व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. प्रत्येक व्हिडिओमध्ये भीक मागायला आवडत नाही, पण मला माहीत आहे तुम्ही पाहून सगळे व्हिडिओ राहिले, पण लाईक आणि सबस्क्राईब अजिबात नाही करून राहिले. तर ज्या गोष्टींनी आणखी तुमचा भाव वाढेल त्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजे. माझं काहीच म्हणणं नाही. तुमची इच्छा तुम्हाला करायची असेल तर करू शकता. बाकी माझं मत आहे, माझं चॅनल आहे, तर मला तर भीक मागाच लागेल. तर ठीक आहे, बस धन्यवाद.